थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी आणि माझे आई वडील आम्ही आलेलो आहोत लक्ष्मी रोडला शॉपिंगला। भरपूर पाऊस झालेला आहे इथे, पण आम्ही करणार आहोत शॉपिंग। पूर्ण व्हिडिओ नक्की बघत राहा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आम्ही लक्ष्मी रोडला पोहोचलेलो आहोत आणि रिक्षेने जेव्हा मी इथे येत होते तेव्हा समोरच्या या मॅनिक्विनला चढवलेली जी साडी होती ती मला इतकी आवडली, म्हणून मी रिक्षा इथेच थांबवली आणि थेट आम्ही रिक्षेमधनं बाहेर पडलो आणि अस्मिता सिल्क नावाच्या या शॉपमध्ये आज चाललेलो आहोत। फ्रेंड्स, हे लक्ष्मी रोडवरचं अस्मिता सिल्क नावाचं जे दुकान आहे अगदी छोटंसं आहे, पण इथलं साड्यांचं कलेक्शन अगदी भन्नाट आणि मस्त आहे। माझ्या आईचा आणि माझ्या सासूबाईंचा दोघींचाही वाढदिवस येतो ऑक्टोबरमध्ये आणि म्हणून मी विचार केला की चला त्या निमित्ताने आपण लक्ष्मी रोडला आलेलोच आहोत तर शॉपिंग त्यांच्यासाठी सुद्धा करूया। त्यांना आवडणारे लाईट कलर्स, अगदी म्हणजे मोठ्या माणसांना जशा टाईपच्या साड्या आवडतात तशा टाईपच्या साड्या त्यांना मी दाखवायला सांगितल्या आणि इतके सुंदर लाईट अप्रतिम कलर्स इथे मी पाहिले। नवरात्र चालू आहे, त्याबरोबर दिवाळीही येते आहे, सो त्या हिशोबाने मला जरी काठाची साडी पाहिजे पण अगदी लाईट कलरमध्ये सोबर अशी छान दिसेल अशी साडी मी पाहते आहे। इथे जी पीच कलरची सिंपल साडी मी पाहिली त्याची किंमत आहे 1200 रुपये। ओशन ब्लू कलरच्या या सुंदर साडीची किंमत आहे 1550 रुपये। याच्यावरती असलेलं सोनेरी रंगाचं पानाचं जे डिझाईन आहे ना ते खूपच सुंदर आहे। गोल्डन पीच कलरच्या या सुंदर साडीची किंमत होती 2250 रुपये। पूर्ण साडीवरती अप्रतिम असं डिझाईन आहे आणि ही साडी इतकी ग्लॉसी आहे, त्याच्यावरचं जी चमक आहे ना ती सुंदर आहे। दिवाळी म्हटलं की ऑफकोर्स मोतिया कलर एकदम ट्रेंडिंग असतो आणि आजकाल मलाही समजत नाही मोतिया कलर मला इतका प्रचंड छान वाटतो, इतका रॉयल दिसतो ना, त्यामुळे ही मोतिया कलरची साडी मला खरंच खूप आवडलेली आहे आणि ती मी त्यांना साईडला ठेवण्यासाठी सांगितलेली आहे। या मोतिया कलरच्या साडीची किंमत होती 1850 रुपये। ह्याचा जो ब्लाऊज पीस आहे तो याच्यामध्ये अटॅच्ड आहे आणि तो आहे गोल्डन कलरचा। सुंदर सिल्क ब्लेंड असलेली ही साडी नेसायला अगदी हलकी आहे आणि याच्यावरची जी बॉर्डर आहे ती एकदम अप्रतिम गोल्डन आणि लाईट मोतिया कलरची आहे। हा पण साडीचा एक खूप छान प्रकार मी पाहिला। मोत्या कलरच्या साडीवरती फक्त मोठे फ्लावर्स आहेत आणि ते फ्लावर्सचा कलर जो आहे तो ब्राईट कलर आहे, जो एकदम कॉन्ट्रास्ट मॅच आहे मोतिया कलरवरती, त्यामुळे ही पण साडी मला आवडली आणि या साडीची जी किंमत होती ही होती 1650 रुपये। दिवाळीसाठी ना मोतिया कलरचे कपडे घातले ना की खूप रॉयल असं वाटतं, लुक खूप छान येतो, त्यामुळे मला असं वाटतं मोतिया कलरमध्ये दिस इज अ बेस्ट ऑप्शन। ज्या स्टॅच्यूला बघून मी ॲक्च्युली साडी घेण्यासाठी या दुकानात आले त्यातला एक वेगळा कलर ते मला दाखवत आहेत। चंदेरी आणि नेव्ही ब्लू मधली ही साडी आहे, सुंदर आहे, खूप सॉफ्ट आणि छान प्युअर सिल्कची साडी आहे। याची किंमत आहे 2450 रुपये। मी त्यांना येल्लो आणि मोतिया कलरच्या साड्या दाखवायला सांगत होते म्हणून त्यांनी जरा जास्तच पिवळी साडी आणून दिल्यासारखं मला वाटलं। कांजीवरम सिल्क मधली ही साडी सुद्धा अतिशय सुंदर होती, पण मी थोडासा लाईट कलर अजून प्रिफर करते। आधीच्या खूप साऱ्या माझ्या शॉपिंगच्या व्हिडिओजमधून तुम्ही माझ्या आईला भेटलेले असालच। ही आहे माझी आई आणि आम्ही दोघी करतोय शॉपिंग। त्यांचा खालचा फ्लोर खाली झाल्यामुळे आम्ही आलो खाली आणि आम्हाला अजून काही मोत्या रंगाच्या त्यांनी साड्या दाखवल्या। यामध्ये सुद्धा या दोनही साड्या मला खूप आवडल्या, प्रचंड सुंदर असं डिझाईन होतं त्याच्यावरती। साडी तर मोतिया रंगाची आहेच, पण त्याच्यावर जर असलेली जी जरी आहे, जरी काठ आहे तेही खूप अप्रतिम आहेत आणि इतकी हलकी आहे वापरायला। या साडीची किंमत आहे 1250 रुपये। आता या ज्या 2-4 साड्या आम्ही त्यांना साईडला काढून ठेवायला लावलेल्या होत्या त्यातल्या सगळ्या साड्यांमधून मी एक साडी फायनल करते। या सगळ्या साड्या मी त्यांना ओपन करून एक साथ एकमेकांच्या बरोबर लावून दाखवायला सांगितल्या, म्हणजे माझं कन्फ्युजन थोडंसं क्लिअर होईल। या 2 साड्या मी पाहिल्या ज्याच्यामध्ये एक साडी थोडीशी हिरव्या शेड्समध्ये जात होती आणि एक थोडी पिवळ्या शेडमध्ये जात होती। ही अजून एक साडी त्यांनी दाखवली जी खूप जास्त पिवळी मला वाटली। परत आधी आणलेल्या साड्या मी त्यांना एकत्र लावायला सांगितल्या, म्हणजे मला एक साडी फायनल करणं इझी होईल। या ज्या काही मी साड्या फायनल केलेल्या आहेत त्या 1500च्या आतल्या साड्या आहेत आणि या सगळ्या सिल्क मधल्या आहेत, काही कॉटन ब्लेंड मधल्याही आहेत। या साड्या वापरायला अतिशय हलक्या आहेत आणि खूप सुंदर आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वयोवृद्ध माणसाला वापरण्यासाठी या अतिशय सुंदर साड्या आहेत, म्हणजे त्यांनाही कुठे फंक्शनला जायचं असेल किंवा दिवाळी दसरा या निमित्ताने सुद्धा या साड्या वापरता येतील अशा सुंदर आहेत।
सो चला, यातली एक साडी मी फायनल केली आणि पुढच्या प्रवासाला निघालो. आम्हाला भरपूर शॉपिंग करायची आहे, भरपूर गोष्टी बघायच्या आहेत अजून. त्यामुळे फटाफट बिल केलं आणि आम्ही या दुकानातून बाहेर पडलो. पुण्यात ना पाऊस काही कमी व्हायचं नावच घेत नाही आहे. जेव्हा आम्ही इकडे लक्ष्मी रोडला येण्यासाठी निघालो त्यावेळेला कडकडीत ऊन पडलेलं होतं आणि त्यानंतर मात्र एवढा पाऊस सुरू झालेला आहे. नशिबाने आमच्याबरोबर तिघांच्या 3 छत्र्या आहेत. आता तुम्ही म्हणाल तिघं म्हणजे कोण तुम्ही शॉपिंगला आलेला आहात? तर मी, माझी आई आणि माझे बाबा, आम्ही 3 जण शॉपिंगला आलेलो आहोत. नुकतंच नवरात्र सुरू झालेला आहे म्हणून आम्ही शॉपिंगला आलो आणि विचार केला आता त्या निमित्ताने लक्ष्मी रोडला आलोय तर ऑक्सिडाईजची ज्वेलरी तर सोडायची नाहीच, कारण लक्ष्मी रोडला ऑक्सिडाईजची ज्वेलरी अत्यंत सुंदर आणि खूप जास्त स्वस्त मला मिळाली. फ्रेंड्स, तुम्हाला खरं वाटणार नाही पण हे सुंदर झुमके जे तुम्ही पाहताय ना हे फक्त 100 रुपयापासून होते. थोड्या लहान साईजचे झुमके होते 50 रुपये आणि अगदी मोठे असलेले झुमके होते ते 150 आणि 200 रुपये. ऑफकोर्स मी इथून भरपूर झुमक्यांचं कलेक्शन विकत घेतलेले आहे आणि मला इथले झुमके प्रचंड आवडत होते. हे मोराचं पीस असलेले झुमके, राधाकृष्ण डान्स करतानाचे झुमके, कृष्णाची बासुरी असलेले झुमके. आई ग, इतके सुंदर कलेक्शन इथं मी पाहिलं ना. त्या झुमक्यांव्यतिरिक्त मी इथे सुंदर असे चोकर आणि गळ्यातल्याचे सेट, पूर्ण सेट असतात ते बघितले. तेही प्रचंड सुंदर होते ऑक्सिडाईजचे. मला असं वाटतं ना, नवरात्र सुरू होण्याच्या आधी किंवा नवरात्रीच्या वेळेस जर तुम्ही लक्ष्मी रोडला आला ना तर हा बेस्ट टाईम आहे ज्याच्यामध्ये तुम्ही शॉपिंग करू शकता. तुमच्या दिवाळीचीही शॉपिंग करू शकता, त्याच्या नवरात्रीचीही शॉपिंग करू शकता. तर हा एकदम बेस्ट टाईम आहे शॉपिंगसाठी. तुम्हाला तुमच्या मैत्रिणींना जर असे गिफ्ट द्यायचे असतील ना तर असे सुंदर कुडी टाईप्स कानातले इथे मी पाहिले. सुंदर सुंदर युनिक डिझाईन्स होते त्याच्यावरती, खूप सुंदर. आणि त्याची जी ग्लेसिंग होती, त्याची जी चमक होती ती खूप छान होती. हे कानातले फक्त 50 रुपयापासून होते आणि मीही इथून 2-3 कानातले असे घेतलेले आहेत. फेस्टिवलसाठी आपल्या घागऱ्यावरती, आपल्या लेहंगावरती किंवा साड्यांवरती ज्या पर्सेस आपण घेतो त्याही खूप सुंदर होत्या. पण मला या जरा महाग वाटल्या. या 450-500 रुपयापासून होत्या. त्यामुळे मी ह्यातलं काही घेतलं नाही, पण कलेक्शन खूप छान होतं. दिवाळीसाठी, लग्नासाठी वगैरेची जी शॉपिंग असते ना ती सुद्धा बेस्ट आहे लक्ष्मी रोडला. म्हणजे इथे कलरफुल तुमच्या घागऱ्याच्या रंगाचे, सगळ्या टाईपचे कलरचे तुम्हाला इथे झुमके मिळतील. आणि या झुमक्यांची जी किंमत आहे ती आहे 200-250 रुपये फक्त. नवरात्रीसाठी तर तुम्हाला काय नको म्हणाल ते सगळं इथे अवेलेबल आहे. नोज रिंग, कंबरपट्टे, वेगवेगळ्या स्टाईलचे, बोहो स्टाईलचे इयरिंग्स, त्याच्यामध्ये वेगवेगळे बीड्स लावलेले असतात, वेगवेगळे कलरफुल गोष्टी लावलेल्या असतात, पॉम्पॉम्स लावलेले असतात. इतक्या सुंदर गोष्टी, युनिक गोष्टी मी इथे पाहिल्या आहेत. हे ऑक्सिडाईजचे जे असे मस्त गळाबंद बसणारे असे जे सुंदर चोकर्स तुम्ही बघताय ह्याची किंमत होती 250 रुपये. आणि जे बारीक छोटे असतात ते चोकर जे होते त्याची किंमत होती 150 रुपये. हे चोकर्स तुम्ही 12 महिने कधीही घालू शकता. अगदी तुमच्या म्हणजे शर्ट आणि स्कर्ट घातला तरी त्याच्यावरती हे चोकर सुंदर दिसतात. हे आहे हँड ॲक्सेसरीज आणि कंबरपट्टा वगैरे, या सगळ्या हातामध्ये घालायच्या. हेअरबँड आहे बघताय तुम्ही. तर हे सगळं जे आहे पॉम्पॉम्स आणि कलरफुल अशा हँड ॲक्सेसरीज आहेत ज्या तुम्ही नवरात्रीमध्ये घालू शकता. आता मी लक्ष्मी रोडपासून पुढे चाललेली आहे. लक्ष्मी रोडपासून तुळशीबागेच्या रोडला समोर चाललेली आहे. हे आहेत माझे शॉपिंग बडीज, माझे आई बाबा, आणि ते पावसात भिजता भिजता शॉपिंग करण्याचा आनंद घेत आहेत. नवरात्रीमुळे सगळं मार्केट एकदम कलरफुल दिसतंय. तुळशीबागेत मी आत एंटर केलं आणि पहिल्यांदाच मला हे ज्वेलरी शॉप मिळालं जिथे पारंपरिक प्रकारच्या सगळ्या ज्वेलरीज इथे अवेलेबल होत्या. वेगवेगळ्या स्टाईलच्या ठुशा आहेत या सगळ्या लावलेल्या आणि छान छान सुंदर सुंदर मोत्याच्या बांगड्या सुद्धा इथे त्यांनी विकायला ठेवलेल्या होत्या. त्याचबरोबर ऑक्सिडाईजचेही कंगन इथे ठेवलेले होते. सुंदर अशी मंगळसूत्री, वेगवेगळ्या स्टाईलचे सोनेरी आणि पूर्ण काळ्या धाग्यातून ओलेल्या मण्यांचे आणि ऑक्सिडाईजची मंगळसूत्री, ही सगळी मंगळसूत्री 100 ते 300 रुपयाच्या रेंजमध्ये होती. नवरात्रीचे 9 दिवसाचे 9 कलर आम्ही फॉलो करतो, तर मी विचार केला माझ्याकडे हिरव्या रंगाचा कुर्ता नाही आहे. या स्टॉलवर 350 मध्ये कॉर्डसेट त्यांनी लावलेले होते. कॉर्डसेट म्हणजे वरचं खालचं सेम, ज्याच्यावरचं डिझाईन सेम असतं असे सेट्स. यामध्ये मला बांधणीमध्ये ग्रीन कलर, पोपटी ग्रीन कलरमध्ये मी एक छानसा सेट विकत घेतला. अशी स्ट्रीट शॉपिंग करताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की असा कुर्ता घेतला तर एक साईज मोठा घ्यायचा, म्हणजे मग तो पाण्यात घातला आणि जरी आकसला तरी आपल्याला तो बरोबर होईल.
लक्ष्मी रोड आणि तुळशीबाग सगळीकडे मी भरपूर तुडुंब अशी गर्दी बघितली. ऑफकोर्स गणपतीमध्ये जेवढी गर्दी होती तेवढी नक्कीच नव्हती, पण तरीसुद्धा भरपूर गर्दी होती. आणि इतका पाऊस पडत असताना सुद्धा लोक इथे पाण्यामध्ये फिरतायत, चिखलात फिरतायत, पण शॉपिंग मात्र करतायत. हे सिंगल चोकर्स जे मी बघितले सिंपल, म्हणजे ते तुम्ही नवरात्रीमध्ये तुमच्या डोक्याला सुद्धा लावू शकता, तुमच्या गळ्यात घालू शकता. तर हे जे चोकर होते हे अक्षरशः 100 रुपयामध्ये तुळशीबागेमध्ये मिळत होते. मला ना नोज रिंग घ्यायच्या आहेत माझ्या गरबा नाईटसाठी. माझ्याकडे नोज रिंग्स नाही आहेत, म्हणजे ज्या काही नोज रिंग आहेत त्या हरवल्या आहेत. त्यामुळे मला नोज रिंग घ्यायच्या आहेत, त्या मी तुळशीबागेमध्ये शोधते. या एका शॉपमध्ये मला सगळं मटेरियल जे मला पाहिजे होतं ते सगळं काही इथे मिळालेलं आहे. नोजरिंगचं तर मी इथनं कलेक्शन खरेदी केलेलं आहे. नोजरिंग म्हणजे नथ नाही, एक छोटे काही ऑक्सिडाईजचे नोजरिंग्स असतात जे रिंग म्हणून तुम्ही घालू शकता किंवा नाकामध्ये प्रेस करू शकता. आणि माझं नाक टोचलेलं नसल्यामुळे मला प्रेसचेच घ्यायचे होते, जे मला बऱ्याच ठिकाणी मिळत नव्हते, स्पेशली ऑक्सिडाईजचे. तर ते इथे मला मिळाले. इथे भरपूर कलेक्शन मला मिळालं आणि हे नोजरिंग होते फक्त 30 रुपयांना. त्यामुळे ते मी भरपूर इथे घेतलेले आहेत. हे सुंदर असे कडे सुद्धा मी घेतलेले आहेत विकत. हे कड्यांची किंमत होती 200 रुपये, पण नंतर त्यांनी मला 150 रुपयाला 2 कडे दिलेले आहेत. जे काही गळ्यातले, कानातले किंवा कडे वगैरे मी बघते ना, ते सुंदर का वाटतात माहिती आहे? त्याला सगळ्यांना घुंगरं लावलेली आहेत आणि त्याचा अगदी बारीक असा घुंगरांचा नाद येत राहतो, म्हणजे आवाज येत राहतो. तो खूप छान वाटतो. नवरात्रीसाठी जॅकेट, पुरुषांचे नवरात्रीचे ड्रेसेस आणि लेडीजचे सुद्धा सुंदर स्कर्ट्स आणि लेडीजचे सुंदर सुंदर लेहंगाज या एका दुकानामध्ये होते. पण हे अत्यंत महाग वाटले मला. हे सगळे 2500च्या वर होते. खरं सांगू का, मी इथून काहीच घेतलं नाही, पण मला ते कलरफुल मार्केट बघायला खूप छान वाटत होतं, म्हणून व्हिडिओमध्ये मी हे ॲड करते. फ्रेंड्स, लक्ष्मी रोडवरून मी काय काय शॉपिंग केली हे जर तुम्हाला बघायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये मी काय काय शॉपिंग केलेली आहे ते तुमच्यासाठी घेऊन येईन. आम्ही ना जवळजवळ 5 वाजल्यापासून फिरतोय आणि आता 8 वाजत आलेले आहेत. विचार केला काहीतरी खाणं पिणं खूप गरजेचं आहे, म्हणून आम्ही गेलो आगत्यामध्ये, जे तुळशीबागेमध्ये आहे. आम्ही इथे ऑर्डर केली मँगो मस्तानी आणि मँगो मस्तानी घेतली आणि त्यानंतर मात्र आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. माझ्या आणि आमच्या आईच्या शॉपिंगला आमचे बाबा वैतागलेले आहेत. त्यांना तर घरी जायचंय, कंटाळा आलाय त्यांना फिरून फिरून आमच्या दोघींबरोबर, म्हणून ते म्हणतात पटकन रिक्षा करा आणि घरी चला. पण माझा आणि आईचा अजून सुद्धा शॉपिंग करण्याचा मूड आहे, अजून सुद्धा फिरण्याचा मूड आहे. पण माझे बाबा रागवतील या विचाराने आम्ही दोघीही गप्प बसलो आणि विचार केला की चला आपण आता निघायला पाहिजे आणि रिक्षा बुक केली पाहिजे. तर फ्रेंड्स, असा होता माझा शॉपिंगचा एक्सपिरियन्स. ही शॉपिंग केली मी माझ्या आई वडिलांबरोबर दसरा आणि दिवाळीच्या निमित्ताने. असेच छान छान व्लॉग्स घेऊन मी येत असते. जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, म्हणजे मलाही मोटिवेशन मिळेल असेच छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी. भेटूया नवीन एका छानशा व्लॉग बरोबर लवकरच. तोपर्यंत बाय.